आपण बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातल्या एका आश्रमशाळेमध्ये सर्पदंश झाल्यामुळे काही मुलींचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. अशा पद्धतीचे प्रकार इतर आश्रमशाळेत घडू नये याच्याकरिता दक्षता घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या आहे. अनेक ठिकाणी तपासणी या अनुषंगानं सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात देखील काही आश्रमशाळेची परिस्थिती नसल्याचं त्या ठिकाणी समोर आलेलं आहे. ही जबाबदारी पुन्हा एका व्यक्तीची नसून एकंदरीतच ज्या संस्थांनी आश्रमशाळा सुरू केल्या आहेत किंवा प्रशासनातले अधिकारी जे जबाबदार आहेत या ठिकाणचं प्रशासन, या ठिकाणच्या सोयीसुविधा व्यवस्थित राहिल्या पाहिजे, ह्या सर्वांची एकत्रित मिळून जबाबदारी आहे आणि चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात याव्या. नाही, अनेक ठिकाणी अनेक तक्रारी त्या ठिकाणी समोर येत असतात, कोणी आरोप देखील करत असतात. याचं प्रत्यक्षात वास्तव काय आहे हे जाणून घेतल्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया देणं उचित आहे. याकरिता आपल्या राज्यात ऑलरेडी त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कठोर कायदा आहे. जर का असा जर का प्रकार त्या ठिकाणी घडला असेल आणि तक्रार प्राप्त झाल्याबरोबर निश्चितपणे कठोर कारवाई. काँग्रेसच्या